सस्ने जय भीम। अखंड विश्वाला शांती संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्राचे आद्यवर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना जीवनभर साथ देणाऱ्या माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई या आदर्शांना माझा देवा पंचम सन्मान। तसेच ज्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तुम्हा आमची मातृत्व संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतजी आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सर्वोच्च महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, तसेच कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर। तर या मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्म कार्यास व त्यागास माझा सविनय जय भीम। त्याचप्रमाणे आज वर्षेवासाठी 16वे पुष्प फुटण्यात येत आहे। लुंबिनी विहार, लोकमान्य नगर, पाडा नंबर 4, भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नम्मदाजी रायबोले व त्यांची सर्व कमिटी, त्याचप्रमाणे महिला कमिटीच्या अध्यक्ष आयुष्यमानिनी संघमित्र आचार्यताई व त्यांची संपूर्ण कमिटी, तसेच आजच्या या कार्यक्रमाला या शाखेचे सर्व उपासक उपासिका जे उपस्थित आहेत या सर्वांना, बालगोपाल या सर्वांना माझा सस्ने जय भीम। तर आज आपण 16वे पुष्प गुंफत आहेत, तरी माझी थोडक्यात ओळख म्हणजे मी आपल्या शाखेचा एक कार्यकारी पदाधिकारी आहे, पौदाचार्य आहे। याच्यापूर्वी देखील मी या आपल्या शाखेचा जवळजवळ 15 वर्ष अध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो, उपाध्यक्ष देखील होतो। तरी माझं परिचय आपल्याला सर्वांना माहितीच आहे। तरी देखील मी माझ्या या मोडक्या तोडक्या भाषेतून आज आपणासमोर माझा जो विषय आहे त्यावरती माता रमाई यांच्या जीवनावर जे काही सांगेल त्यातलं घेण्यात आल्यासारखं जर घ्या, आणि माझ्याकडून जर काही चुका झाल्या समजा कदाचित, तर मला या तुमचाच भाऊ म्हणून मला माफ करा अशी मी आपल्याला विनंती करतो। तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया। अंधारात झगमगणाऱ्या दिव्याची गाथा म्हणजे माता रमाबाई आंबेडकर। इतिहासात नेहमी राजे राजवंश यांच्या समाज दुःखांची गाथा सांगते, पण त्या इतिहासाच्या काठावरती काही स्त्रिया उभ्या असतात, शांत मुख, पण अत्यंत महत्त्व त्यांच्या त्यागावर उभा असतो। एखाद्या संपूर्ण आयुष्य प्रवास असा एक थोर स्त्रीचे नाव माता रमाई आंबेडकर। त्यागाचं प्रतीक बाबासाहेबांची लाडकी रामू, करुणेचा अखंड महासागर यांचं जीवन म्हणजे दुःख, दारिद्र्य, कष्ट, यातना, उपासमार। रमाबाईच्या जीवनात कधी सुख समृद्धी अनुभवली नाही। त्यांनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या कार्याला अर्पित केलं, कारण ज्या वेळेला रमा मातेचा जन्म झाला ती पूर्ण गरिबीतच झालेला आहे, आणि त्यांनी पुढे हाल अपेक्षा कशा केलेल्या आहेत, म्हणून तू प्रेरित केलेल्या सूर्याने आम्ही प्रकाशमान झालो, आणि रमाई तुझ्या संस्काराने आम्ही माणसात आलो। कारण खरोखर जे रमाईने ज्या हाल भोगलेले आहेत, यातनं भोगलेले आहेत, आणि त्यांच्यामुळं आज आपण माणसामध्ये आलेलो आहोत। तरी त्या गोष्टी माता रमाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडण तालुका, गाव दापोली, मौजे वनन या ठिकाणी 7 फेब्रुवारी 1898 ठिकाणी एका गरीब कुटुंबात झालेला आहे। कारण आपल्याला सर्वांना माहित आहे, मला वाटते 2-3 वर्षापूर्वी आपण पर्यटन केलं होतं माता रमाई यांच्या गावी मंडण या ठिकाणी गेलो होतो। त्याचप्रमाणे मंडणगड येथे देखील आपण आंबवडे म्हणून गाव आहे, तेथे बाबासाहेबांच्या गावी देखील आपण जाऊन आलेला होतो। तरी यांची कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे। तर रमाईच्या वडिलांचे नाव भिक्खू धोत्रे, त्यांना वलंकर असे म्हणत होते, आणि रमाची आई रुक्मिणी असे रमाईचे नाव होते। घरची सर्व कामं गोवऱ्या वाचून आपण जेवणासाठी इंधन आणायचे, शेणाच्या गोवऱ्या थापून आपण मोलमजुरीची मोठी कामं रुक्मिणी करायची। रमाईचे वडील
दाभोळ बंदर आहे, कारण मला वाटते दापोलीपासून कमीत कमी 26 का 27 किलोमीटर दाभोळ बंदर आहे आणि त्या दाभोळ बंदरामध्ये समुद्रामध्ये तेव्हा जास्त मच्छीचा धंदा करायचा, तर माशांनी भरलेल्या टोपल्या नेण्याचं काम ते करीत असत. भिकू रखमिनीला 4 मुले होती, त्या 3 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. सर्वात मोठी मुलगी दापोलीला दिली होती आणि आता उरली होती ती 3 मुलं. 3 मुलांपैकी रमा मोठी होती, गौरी तिच्याहून लहान होती आणि सर्वात लहान शंकर होता. रमा लहान असताना रमाची आई वाढली होती. आई वडील मृत्यू पावले. प्रथम आई वाढल्यानंतर रमाच्या वडिलांनी रमाला सांगितले, आता या लहान मुलांना मी तुझ्या जीवनावर सोडून सोपून जात आहे. या पिलांना अजून पंख फुटले नाहीत, कारण रमा 9 वर्षाची होती, लहान होती तरी पण, कारण त्या मुलांना आदरच नव्हता. आईचं देखील छात्र हरवले, तो बापाचे ते छात्र आहे. तेव्हा ते वडील काय म्हणतात की रमा, तुझी ह्या मुलांची आई देखील तू आणि बाप देखील तू, हे तुला आता व्हायचं आहे, त्यांना सांभाळ आणि त्यांना आईबाप आठवून देऊ नको. रामी कालवर तू त्यांची आई होतीस. त्यांचे वडील त्यांना काय सांगतात, रामी कालवर तू त्यांची आई होतीस, आता तूच त्यांचं बापी व्हायचं. एवढं प्रौढपणे रमा जगण्यावर प्रारंभ झाला असं सर्वांनी नातेवाईकांनी म्हटलं. रमा ही बालपण हरवलेली असलेली मुलगी असली तरी नेक आई बापाची मुलगी होती, कारण तिने गरीबात दिवस काढले होते, परंतु आई बापाची नेक मुलगी होती. कारण म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी म्हणजे ज्या मुलांना आई वडिलांचे संस्कार हे चांगले असतात त्याची मुलं ही चांगलीच होणार. कारण बघा, एखाद्या झाडाला जर आपण खत पाणी घातलं आणि जो समजा आंब्याचं झाड आपण लावलं आणि त्याचं खत पाणी करून मोठं केलं तर तो आंबाच होणार आणि ते गोडच फळ देणार. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जर शुद्ध बीज असेल, म्हणजे जर आई बापाचे संस्कार चांगले असतील तर मुलांना देखील तेच संस्कार होतात. पुढे रमाच्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर काका मामा गोविंदपूर यांनी त्यांना मुंबई भायखळा येथे आणले. कारण बघा, मुलं लहान आहेत, आई वाढले, वडील वाढले, त्यानंतर त्यांचे काका गोविंदपूर यांनी त्यांना मुंबईत घेऊन आले. मुंबईला भायखळा येथे चालत राहत होते. बघता बघता 1908 साल उगवलं. रमा 9 वर्षी झाली. आता त्यावेळेला म्हणजे कसं पूर्वी असायचं, लहानपणातच मुलीचं लग्न करायचे. आता समजा 20, 25, 22 या वयामध्ये लग्न करतात, परंतु त्यावेळेला लहानपणात करते. रमा 9 वर्ष झाली, त्यामुळे वलंदर काका आणि गोविंदपूर मामा यांच्या डोक्यात तिच्या लग्नाचे विचार झाले. कारण तिचं बघा आई वडील नव्हते, म्हणून तिचे चुलते आणि मामा यांच्या डोक्यामध्ये तिच्या लग्नाचे विचार होऊ लागले. एके दिवशी भायखळा मार्केटच्या चाळीतील वनवेकडे रामजी सुभेदार तिथे जाऊन थडकले. रामजी सुभेदार हे आपल्या मुलाबद्दल सांगत होते. लग्नाच्या वेळी भीमराव मॅट्रिक होणार होते, कारण रामजी सुभेदार यांनी बऱ्याच अशा मुली पाहिल्या होत्या आणि एक मुलीचा साखरपुडा देखील झाला होता, परंतु काही कारणास्तव त्या मुलीकडून त्याला नकार आलेला होता. तर ते मुलीचे शोधत असता ते वलंदर मामाकडे गेले आणि लग्नाचा त्यांनी विषय काढला होतं. तर भीमराव त्यावेळेला मॅट्रिकला होते. लग्नाचं स्थळ होतं भायखळ्याची बाजार दबकचा. रमा 9वी झाली. त्यावेळेला रमाचं 9 वर्ष होते. रमा 9 वर्षाची होती आणि भीमराव 17 वर्षाचे होते. रमा सुभेदाराची सून झाली. काय घडणार आहे कोणालाच माहित नव्हतं. ते खरं तर रमा ही वादला सापडली होती, कारण रमा अनाडी होती आणि बाबासाहेब त्यावेळेला मॅट्रिक झाले होते, म्हणून ती वादळामध्ये सापडली. तिच्या पदराची गाठ एका तुफानाशी बांधली गेली होती. वादळ नेल तिकडे तिला जावं लागणार होतं. रमा आता वादळाची सावली होती, कारण रमाने बघा, ज्या वेळेला वारा येतो त्यावेळेला त्या वाऱ्याच्या दिशेने आपल्याला जावं लागतं. पाऊस आला त्या पावसाप्रमाणे चालतो, कारण आपल्या या जीवनामध्ये 4 ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हिवाळा. तर ज्याप्रमाणे जसा पाऊस असेल, आज बघा दिवसभर एवढा पाऊस होता, तरी आज आपला जो कार्यक्रम होता तो आपलं किती असो, पण आपली एक श्रद्धा आहे आपल्या भारतीय बौद्ध महासभेची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्यावर श्रद्धा आहे. म्हणून भर पावसानं देखील आज महिलांचे खरोखर म्हणजे प्रत्येकाने आभार मानले. एवढ्या पावसानं देखील घरदार कुटुंब सोडून आज त्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बसल्या. आणि खरोखर मी देखील आभार मानले. सर्व आपली जिल्हा कमिटी आली होती, ठाणे जिल्हा महानगर कमिटी, तिने देखील आभार मानले. तर त्याप्रमाणे आपल्याला ते म्हणजे ज्याप्रमाणे ऋतू येईल, पाऊस असला तरी आपण घाबरलो का, घरामध्ये बसलो का, आलो तिथे. त्याप्रमाणे रमानी
जरी बाबासाहेब एवढे शिकले होते ना, लहान होते, तरी पण बाबासाहेबांना रमानी साथ दिली होती. भीमराव मॅट्रिक पास झाले आणि भीमरावचा त्यावेळेला मॅट्रिक म्हणजे खूप मोठा, आणि आपल्या समाजामध्ये मला वाटतं त्यावेळेला एवढं तरी कोण शिकला नव्हता. मॅट्रिक झाल्यानंतर भीमरावचा सत्कार झाला. शिके बोले त्यावेळेला अध्यक्ष होते, केळीश्वर गुरुजी वक्ते होते. भीमराव उस्तानायक खूप हार घातले, लोकांनी कौतुक केलं. नवऱ्याचं कौतुक ऐकताना आणि पाहताना रमाचा भावविश्व फुलत गेला. भीमरावने एकांत तिला विचारलं, रमा काय वाटलं, माझ्याबद्दल काय वाटलं? तसं तर रमाने उत्तर दिलं. कारण खरोखर रमा समजा म्हणजे शिकलेला नव्हता, तरी पण ज्या वेळेला बाबासाहेब मॅट्रिक झाले त्यावेळेला ज्या वेळेला सत्कार होतो, म्हणजे आपल्या पतीचा सत्कार होतो, तेव्हा तिचं मन एकदम भरून गेलं. भीमराव कधी नाही वाटलं की रमाला शिकव, घरची गरिबीची परिस्थिती त्यामुळे शिकले नाही. एके दिवशी निवांत, कारण रमा गरिबीची परिस्थिती होती त्याच्यामुळे, कारण जेवाचे देखील त्यांचे वांदे होते, तर बाबासाहेबांना वाटलं की आपल्या पत्नीने देखील शिकायला पाहिजे. म्हणून एके दिवशी निवांत असं घरामध्ये बसलेले असताना भीमरावांनी विषय काढला, रमा तुला पत्र लिहिता आल्या पाहिजे, तिने ग्रंथ वाचायला आल्या पाहिजे. रमा म्हणाली, तुम्ही साहेब इतके ग्रंथ वाचलात, इतके शिकलात, आणि मी वाचून काय करणार आणि कोणता फरक पडणार आहे? तर बाबासाहेब म्हणाले, जिच्या हाती पाळण्याची दोरी, अशी आपण म्हणती संसर्गरी असे आपण म्हणतो, पण या हाती दोरी होती शिक्षणाची. रमा इकडे बेटा. रमा आली पुढे, शांतपणे उभी राहिली, तिच्या हाती पुस्तक दिले आणि एक तासभर रमा ते पुस्तक सुभेदारांना वाचून दाखवत होते. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी ना शिक्षण घेण्याचं सांगितलं, त्यावेळेला रमाने देखील ठरवलं की आपण देखील काहीतरी वाचून शिकायला पाहिजे. बुद्ध ज्ञानाच्या शोधात निघतो, यशोधराला आणि लाडक्या राहुललाही सोडून जातो. कारण त्यांनी एक उदाहरण दिलं, बुद्ध आहेत ते ज्ञानाच्या शोधामध्ये जातात आणि यशोदा आणि राहुल त्यावेळेला लहान तेव्हा सोडून जातात. ज्ञानासाठी ते महाचिंतन करतात, त्यानंतर ते बुद्ध होतात. कारण बघा, बुद्ध काय असे बुद्ध झालेले नाही, त्यांनी पूर्ण या विश्वाचा अभ्यास करून त्यांनी तपस्या केली आणि अभ्यास केला, त्यानंतर ते बुद्ध झाले. जग आता आदरण त्यांना मुद्रा म्हणजे प्रणाम करतो. सुभेदारांना वाटलं बापाचं मन त्या गौरवान करतं. त्यांचं डोळे भीमराव खूप मोठा झालेला पाहत होते. भीमाच्या जागी त्यांना विश्वनंदने बुद्ध दिसत होते. कारण रामजी सुभेदारांना वाटत होतं की जे आपण हाल अपेष्टामध्ये दिवस काढलेला आहे, तसा माझ्या लेकरांनी काढून जाईल आणि भीमाने कोणतरी मोठा होऊन माझ्या या समाजाला या अस्पृश्यतेतून वरती काढल्या पाहिजे. म्हणून बाबासाहेब रामजी सुभेदार त्यांना बुद्धाच्या रूपामध्ये बाबासाहेब दिसत होते. त्यानंतर बरेच वर्ष गेल्यानंतर एके दिवशी या घरात एक नवजन्म झाला. 1972 सालाला डिसेंबर महिना होता. रमा आई झाली, म्हणजे बघा भीमराव बाप झाला. सगळं घरचं प्राधिकरणाचं फुलं फुलवून गेलंय. आणि त्यावेळेला यशवंतराव आंबेडकर, आपण ज्यांना भैयासाहेब होतो, त्यांचा 1912 मध्ये जन्म झालेला आहे. आणि रमा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आई वडील झाले. त्यांना खरोखर खूप म्हणजे असा आनंद झालेला आहे. प्राजक्ताचं फूल म्हणजे ज्या वेळेला आपण फुलं दारामध्ये लागतो, प्राजक्त म्हणा, मोगरा, गाजरा, तर जसं त्याचा वास येतो आणि त्याने आपण दरवून जातो, त्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये वातावरण एकदम झालेले. आता त्यावेळेला म्हणजे बाळाचं नाव पाळण्यात ठेवत असत, आपल्याकडे म्हणजे ती प्रथा होती. तेव्हा बाबासाहेब रमाला म्हणाले, 15 दिवस झाले की रमा, आपल्याला जो बाळ झालेला आहे त्याचं नाव काय ठेवायचं? तो आजूबाजूला जे आपले आजूबाजूवाले त्यांना विचारतो, कोणी नाव सुचवलं की कोणी शंकर म्हणा, कोणी गोविंद म्हणा, असे अनेक प्रकारची नावं सुचवली. परंतु बाबासाहेबांना त्यांनी विचारलं, बाबासाहेबांना मला यातील एकही नाव आवडत नाही. तर रमा म्हणते, का? मी सांगतो एक सुंदर नाव. तर रमाबाई बोलल्या, सांगा कोणतं? यशवंत. फारच छान रमा म्हणाली. त्यानंतर रमाने प्रश्न विचारला की आपण यशवंत म्हणून नाव का ठेवतो? कारण बाबासाहेब क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानत होते आणि महात्मा फुले यांना देखील मुलबाळ नव्हतं. त्यांनी एक दत्तक मुलगा घेतला होता आणि त्या दत्तक मुलाचं नाव देखील यशवंत होतं. यशवंत म्हणजे कसं? गुणवंत. यश म्हणजे भरपूर शिखरावर पोहोचून जा. यशवंत म्हणजे ज्याला अंत नाही असा यशवंत हो. त्यावेळेला बाबासाहेबांनी रमाबाईला पटवून सांगितलं आणि त्या दत्तकाचं नाव देखील यशवंत ठेवलं होतं. मग यशवंत हे आपण नाव ठेवूया. त्यावेळेला रमाबाई म्हणाल्या
की आपण ठीक आहे यशवंत हेच नाव ठेवूया. कारण बाबासाहेब बघा, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये महात्मा फुलेंना भरपूर असं आपलं स्थान होतं. कारण या आपण घटना दिलेली होती त्या घटनेचं कलम देखील महात्मा फुले यांचा पुण्याला शनिवारवाडा येथे वाडा होता आणि त्या वाडाचे घराचे दरवाजे देखील मला वाटतं काहीतरी 332 का काहीतरी असे होते. म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये कलम देखील महात्मा फुलेंच्या घराच्या राजवाड्याचे त्याच्यावरून त्यांनी तेवढेच कलम दिले. बाबासाहेबांनी 500 कलम लिहिता आले, असे 1000 कलम लिहितात ते, परंतु नाही, कारण ते बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानत होते. पुढे 1913 साली रामजी सुभेदार गेले. 1913 साल हे रामजी सुभेदार गेले आणि त्यावेळेला बाबासाहेबांना बराच धक्का झाला. कारण बघा, त्यांची आई बाबासाहेब लहान असताना वाढली होती भीमाबाई, त्याच्यामुळे देखील आईचं प्रेम सुभेदार रामजींनी बाबासाहेबांनी दिलं होतं. आणि एवढं दुःख असताना देखील सुभेदार रामजींची इच्छा होती की माझा मुलगा चांगला शिकून या समाजासाठी काहीतरी करेल, ही त्यांच्यावर आशा होती. कारण बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे 14वे रत्न होते. सुभेदार रामजींचे 14वे रत्न होते. नंतर पुढे 1926 पर्यंत मृत्यूची झळक लागली. कारण 1926 पर्यंत एक असं मृत्यूची त्यांच्यावर म्हणजे संकट द्यायला लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर 5-6 महिन्यांनी भीमरावला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. वडील गेले, 5 वर्ष झाली. त्यानंतर भीमरावला बॅरिस्टर होण्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. यावेळी रमा दुसऱ्यांदा गरोदर होती. जन्माला आलेला मुलगा रमेश हाही मरण पावला. कारण बघा, बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि त्याच वेळेला रमाबाई या गरोदर होत्या आणि गरोदर होऊन त्यावेळेला रमेश हा मुलगा झाला होता आणि तोही मरून पावला. तेव्हा रमाई मातेने बाबासाहेबांना पत्र लिहून कळवले की आपल्याला मुलगा झाला होता रमेश, हा मरण पावलेला आहे. तेव्हा दुःखाची बातमी बाबासाहेबांसमोर, रमेश आपल्याला सोडून गेला, इतकं सगळं सोचते, तुम्हाला एवढीच विनंती आहे. कारण एवढं पोटचा कोहळा गेल्यानंतर देखील ही माता काय म्हणते, तुम्हाला एवढीच विनंती आहे, दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा, तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा देऊ नका, जेवणाची वाढ करू नका, इकडे काळजी करू नका, मी इकडे सांभाळते. म्हणजे बघा, पोटचा मुलगा गेलेला आहे आणि बाबासाहेबांना सांगते की तुम्ही जेवा, तुम्ही अभ्यासामध्ये लक्ष द्या, कारण या समाजाचं भलं तुम्हाला करायचं आहे आणि मला ते पाहायचं आहे. पुढे काही वर्षाने रमाईला एक मुलगी झाली, तिचं नाव इंदू ठेवलं होतं. आणि त्यानंतर रमाई मातेला एक इंदू म्हणून मुलगी झाली होती, पण तिची प्रकृती यथाच ती जन्माला आणि वर्ष 1.5 वर्षात मरण पावली. पुढे भीमरावांचे वडील मरण पावले. आनंदरावाचा मुलगा गंगाधर हाही मरण पावला. सर्व अडचणीच्या रमाचा जीव वैतागून जाईल. एक मुलगा एक मुलगी सासरा गेला. यशवंत लहानपणापासून संधिवात आजारी होता. म्हणजे आपले जे आपण भैयासाहेब आंबेडकर बोलतो आपण, यशवंतराव आंबेडकर यांना संधिवाताचा आजार होता. पुढे 1920 साली जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भीमराव परत लंडनला गेले. त्या सुमारे पुन्हा माता रमाई या गरोदर होत्या आणि त्यावेळेला त्यांची प्रसूती झाली आणि जन्माला आलेला गंगाधर हा त्यावेळेला आजारी पडला. आणि गंगाधर हा थोड्या दिवसामध्ये मृत्यू पावला. आणि भीमराव लंडनला होते आणि रमांजना ही गोष्ट कशी काय कळू, काय सांगू, कारण बाबासाहेबांना एकावर एक संकट पडत होते. कारण त्यांचं लक्ष हा अभ्यासामध्ये होता आणि अभ्यासातून मन विचलित होऊ नये म्हणून त्याचं सात्वन कसं करायचं. तर बाबासाहेबांनी एक पत्राद्वारे बाबासाहेबांना एक पत्र दिलं. तर बघा, दीनदुल त्यांचे कारभारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलिताची गुलामीतून सुटका केली. अहोरात्र बाबासाहेब झिजले, परंतु प्रत्येक पुरुषामागे एका स्त्रीचा आधार असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजामातेचा आधार होता. क्रांतीवीर महात्मा फुले यांना माता सावित्रीबाई फुलेचा आधार होता आणि बाबासाहेबांना माझ्या अडाणी बोल्या माता रमेचा आधार होता. बाबासाहेबांना 5 पुत्र झाली. पहिला यशवंत, दुसरा रमेश, तिसरी मुलगी इंदू, चौथा गंगाधर आणि 5वा राजरत्न. परंतु एकच मुलगा जगला, तो म्हणजे यशवंत. तर खरोखर आपण प्रत्येक पुरुषामागे हा स्त्रीचा आधार असतो आणि स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय प्रत्येक पुरुष हा पुढे जात नाही. कारण बघा, स्त्रीला आपण आईच्या रूपात बघतो, बहिणीच्या रूपात बघतो,
बायकोच्या रूपात देखील देतो. कारण प्रत्येक पुरुषाला घरदार सोडून जायचं असेल तर त्या स्त्रीचा आधार असल्याशिवाय पुरुष जाऊ शकत नाही. कारण एक उदाहरण बघा, आपल्या शाखेतून आदरणीय आचार्य गुरुजी हे मला वाटतं मी आज 20 वर्ष त्यांच्यासोबत आहे. ज्यावेळेस ते कामाला होते ते कामावरून देखील संस्थेचं काम करत होते आणि आंबेडकर घराण्याशी पूर्ण एक होते. आणि रिटायर्ड झाल्यानंतर देखील ते कधी घरात बसले नाही. अजूनपर्यंत संस्थेची कामं करतात. पण ते कोणाच्या जीवावर? कारण आमच्या जे आचार्य ताई आहेत त्यांची कुटुंब आहे त्यांना कधीही अडवलं नाही. कारण तुम्ही समाजासाठी बाबासाहेबांनी एवढं करू शकत नाही, परंतु आंबेडकर घराण्यासाठी आणि समाजासाठी एवढं करता ते आम्हाला त्याचा अभिमान आहे का आमच्या घरातला कोण देखील काहीतरी समाजासाठी करत आहे. आणि खरोखर त्या आचार्य गुरुजींचे मनापासून कौतुक करायचं वाटतं आणि त्यांच्या कुटुंबाचं आणि त्या ताईंचं कौतुक करावंसं वाटतं. कारण मी आज जवळजवळ 10-15 वर्ष बघत आहे. आचार्य ताईंनी त्यांना जर साथ दिली नसती तर ते इथपर्यंत जाऊ शकले नसते. कारण आताच्या स्त्रिया बघा, एकदा नवरा रिटायर झाला की त्या नवऱ्याचं आणि बायकोचं पटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण जिथपर्यंत आपण कामाला जातो 4 पैसे कमवून आणतो तिथपर्यंत प्रत्येकाची कोणाची बायको म्हणजे स्त्रियांनी वाईट वाटून घेऊ नये. तिथपर्यंत त्याची बायको त्याला चांगली बोलते, 4 पैसे मिळतात तिथपर्यंत. त्यानंतर काही काळ नसतो, थोडे दिवस गेल्यानंतर शेवटी नवरा बायकोचं पटत नाही. कोणी माझं झालं तर आज मी देखील कामाला आहे, माझ्या 3-4 वर्ष सर्विस बाकी आहे रिटायरमेंटला. जरी पेन्शन आली तरी पेन्शनून काय होणार आहे का? परंतु घरात बसून एकमेकांची तोंड बघण्यापेक्षा पटणार आहे का? माझं स्वतःचं उदाहरण घ्या, नाही पटणार. त्याच्यामुळं समाजकार्य करायला पण देखील मुलांचा आणि कुटुंबाचा मोलाचा वाटा असतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपले समजा आज रायबोली गुरुजी बघा, रायबोली गुरुजींनी पण भरपूर म्हणजे आम्ही त्यांना एकदम जवळून बघितलेलं आहे. समाजासाठी वेळासाठी एवढी धडपड केली. आज त्यांचीच प्रत्येकजण नाव काढतो. त्या ताईने देखील त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलं दोन्ही आपले दमन रायबोले विद्यानंद रायबोले त्यांच्या सुना देखील आज खरोखर म्हणजे एकदम म्हणजे आनंदाचं सांगायचं म्हणजे आज विहाराची साफसफाई म्हणा, कुठल्या त्या सुना ते बिचारे सकाळी पाणी आलं तरी ते करतात, झाडून पण करतात, समाजाची सेवा करतात. आणि त्यावेळेला ज्यावेळेला कमिटी निवडायची होती तेव्हा आम्ही अभिमानाने सांगितलं की रायबोले गुरुजींचा वाटा चालवायचा असेल तर त्यांच्या मुलाला संधी द्या. आज न उद्या शिकेल. आणि त्यांना ते पहिले वंचितचे पण कार्यकर्ते होते, आंबेडकर घराण्याचे एक निष्ठ होते. आणि खरोखर वडिलांच्या जागेवर पावली टाकून आज त्यांची दोन्ही मुलं आणि आपल्या शाखेचे अध्यक्ष दमनजी रायबोले खरोखर चांगले एकदम म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून स्वभाव चांगला, कोणाला उलट बोलणं नाही. काही बोललो आता माझा देखील स्वभाव तापट असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु माझ्यासारखा त्याचा स्वभाव आहे, एकदम सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचं. आणि त्यातूनच ही माणसं जी घडलेली आहेत, आपण जे एकमेकाच्या सुखदुःखात जात आहे त्याला कारण एकमेकाशी आपुलकीने वागलं तर आपण दुसरी माणसं देखील आपल्याला वेळ येतात. आणि वेळ जर कोणावर एखाद्या पडली तर आपला समाज कधीच पाठीपुढे बघत नाही. तरी असू द्या, आपण विषयावर कुठला होतो. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांचा एक मिनिट मुलगा ज्या वेळेला गंगाधर मृत्यू पावलेला असतो त्यावेळेला माता रमाई हे बाबासाहेबांना पत्राद्वारे काय करत ते ऐकून घ्या. एक छोटंसं गीत थोडक्या मोठ्या भाषेत मी लिहिलं आहे आणि ते गात आहे तरी आपण शांततेने ऐकाल अशी मी आशा वाटतो. दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत्राने. रमाबाई काय बोलते? दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत्राने. इवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी. इवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी. रामुझेली ते गाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा. दूरदेशी म्हणजे बाबासाहेब हे बाहेरगावी होते म्हणून दूरदेशी तो बाप बाळाचा. पुसता पुसता रडे रमाई ही अश्रूंची गाथा, ही अश्रूंची गाथा. शिक्षण घेण्यासाठी धणी परदेशात होता हो. आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी. आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी. इवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून. रामुझेली ते घाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा.
रामुजेली ते घाव काळाचा दूर देशीर बाप बाळाचा भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा कारण बघा बाबासाहेब बाहेर आहे आणि आज एवढे दुःख त्याच्यावर पडलेले आहे तरी देखील काय म्हणतात भोळ्या रमाचा पदरी पडला त्यागपतीचा मोठा तरी उचलला आनंदाने दुःखाचा हा वाटा वेळ आली ती भागवले मी दागिने मोडूनी वेळ आली ती भागवली मी दागिने मोडूनी इवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा चिंता सोडा सजविन तुमच्या मोडक्या संसाराला रमाई बाबासाहेबांनी काय म्हणतात बाबासाहेब तुम्ही माझी इथली चिंता सोडा आणि संसाराची सोडा तुमचं फक्त अभ्यासावर लक्ष असू द्या चिंता सोडा सजविन तुमच्या मोडक्या संसाराला जीवा पाड मी जपते साय मुकुंद यशवंताला याच मनाला विद्यासागर यावती परतुनी याच मनाला विद्यासागर यावती परतुनी इवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी रामचेली ते घाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा रामचेली ते घाव काळाचा दूरदेशी तो बाप बाळाचा असे म्हणजे पत्राद्वारे हे बाबासाहेब करते त्यानंतर 1926 पुन्हा रमाच्या आयुष्यामध्ये एक दुसरी घटना दुःखद घटना घडली राजरत्न हा त्यांचा शेवटचा मुलगा मरण पावला आणि हा राजरत्न म्हणजे बाबासाहेबांचा जीव का प्राण होता रमा त्यावेळेला हे झाली तेव्हा रमा जमिनीवर गडबडावत होती आणि लाडका राजरत्न गेला रमाचं काळी दुभावून गेलं वेड्यासारखी तिची अवस्था झाली कारण बघा स्वतः तिने 4 मुलं मातीत काढलेली होती आणि हा राजरत्न म्हणजे बाबासाहेबांचा एकदम लाडका जीव की प्राण होता आणि तो पण गेला त्याच्यामुळं त्यांचा एकदम जीव हे झाला होता रमाला 5 मुलं झाली त्यातला यशवंत मोठा वाचला उरलेली सर्व काळाच्या पडद्या झाली रमा भीमराव दोघंही हादरून गेले कारण बघा प्रत्येक आई वडील आपण जेवढी समाजाची सेवा करतो काही केलं तरी स्वतःची ज्या वेळेला पोटचे ओढे जातात त्यावेळेला जे काही दुःख होतात ते त्या आई बापालाच माहिती असतं आतापर्यंत आम्हाला 3 मुलं आणि 1 मुलगी अशा आमच्या 4 लाडक्या मुलांना मुठमती द्यावी लागली रमाईने शेर वेचलं गौऱ्या वेचल्या नवरा बॅरिस्टर असून किती सर्व काम करतो बघा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर आणि तरी देखील माता रमाईनं शेर वेचल्या गौऱ्या वेचल्या आणि ते सर्व काम होते एके दिवशी रमाला शेजारी बाया हिंगायला लागल्या माझ्या अंगावर एकही दागिना नाही भीमरावला पत्राने कळून करतात की रामू कोणालाही मिळालं नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल अशा कोट्यावधी लोकांच्या गाड्यातली तूच एक दिवस दागिना होती कारण आजूबाजूला बायकांची सवय आहे आपण बघा एक तोळ्याचा मंगळसूत्र गेला की दुसऱ्या तोळ्याचा करते आणि मुद्दाम त्या दुसऱ्या आपल्या बाईचा जरी लक्ष नसला तरी देखील ती मुद्दाम असं काढून समोर हे काढणार का त्या बाईचं लक्ष त्या बाईच्या मंगळसूत्रावर घेतल्या पाहिजे म्हणून त्या यांना भेटत तुमचं मिस्टर बॅरिस्टर आहे तरी देखील तुझ्या अंगावर दागिने नाही तर रमा बोलले ठीक आहे बाबासाहेब बोले तुला असा दागिना मिळेल की सर्व लोक तुझं गुणगान गातील नंतर पुढे 1923 साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आपल्या भारतामध्ये आले आणि खूप लोक त्यांच्या स्वागताला गेले पण रमाईला तर पती झालं होतं तिच्या पुढे मात्र वेगळाच प्रश्न होता की साहेबांच्या स्वागताला कसं जावं आपल्याला लुगडं एकच आहे आणि तेही फाटकं आहे फाटलेलं लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेली तर लोक बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आले असं म्हणतील कारण त्यावेळेला बघा बाबासाहेब सूट बूट टायपचे होते परंतु स्वतःच्या बायकोला एकही लुगडं नव्हतं
आणि सत्कार म्हटल्यानंतर मोठमोठे कार्यकर्ते येतील, पुढारी येतील आणि त्या पुढाऱ्यासमोर जर आपण फाटकं लुगडं नेसून गेले तर बाबासाहेबांना लोक काय म्हणतील या विचाराने रमाला विचार पडला आणि माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल, माझ्याकडून असं काही घडणार नाही, कदापि घडणार नाही, पण स्वागताला तर जायचं कसं. रमाला आठवलं कुठल्या तरी सत्कारात भीमरावांना शाहू महाराजांनी जरीचा फटका म्हणजे आपण फेटा बोलतो, जरीचा फटका दिला होता, तेव्हा तिने तो काढला आणि नेसली. तर त्यावेळेला माता रमाबाई म्हणतात, भाषण आहे माझ्या साहेबांचं आज हो, भाषण आहे माझ्या साहेबांचं आज हो, नेसळ्याला लुगडं नाही जाऊ कशी. आणि भीमरावांची पत्नी म्हणून त्यांच्या स्वागताला गेली. कोणाच्याही लक्षात आलं नाही, कारण त्यावेळेला त्यांनी फेटा होता तो कमरेला लावला आणि गेली. परंतु भीमरावांचं नजर तीक्ष्ण होती आणि त्यांच्या लक्षात आलं की तो शब्द ओठावर येणारा अर्थ घेणारा प्रज्ञापुरुष तो यावेळी रमाईसाठी रडता येणं शक्य नव्हतं. हजारोंच्या लोकांच्या गारडाभोवती होतं, पण भीमरावांच्या यावेळी रमाईसाठी रडले. ते आसू फक्त रमाईच्या आसूला दिसत होते. कारण बाबासाहेब बघा, माझा सत्कार आहे, मी बॅरिस्टर झालेला आहे, परंतु मी सुटापुटात आहे, परंतु माझी अर्धांगिनी बायको आहे, ती आज मला जो शाहू महाराजांनी फेटा दिलेला आहे तो नेसून आलेले आहे. म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले. परंतु बाबासाहेब कधीही एवढ्या समाजाला दाखवून दिलं नाही की माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि मी कसं हे करू. तर तरी पण बघा बाबासाहेबांजवळ त्यांनी कधी हट्ट केला. आणि आताच्या स्त्रिया बघा, आता हा जो उत्सव चालू आहे नवरात्रीचा, कोण बाया म्हणतात की 9 रंगाच्या साड्या करायच्या, 9 रंगाच्या पॅन्याच्या आहेत. त्या देवीने तर असं काय सांगितलं नाही. त्यावेळेला आपल्याला एक देखील साडी मिळताना मुश्किल होती. म्हणून त्या बाबासाहेब ज्या वेळेला रात्रीचं कंदील घेऊन अभ्यास करते, तेव्हा रात्रीच्या वेळी रमाई कंदिलाच्या प्रकाशात जीर्ण झालेल्या फाटलेल्या लुगड्याला हातानेच ठिकन जोडत होती. ज्या वेळेला रमाबाईंचं जे लुगडं फाटलेलं होतं परंतु स्वच्छ असायचं, तर रमासाहेब ठिगलं म्हणजे त्यांना आपण सुईने जे शिवतो ते करते. बाबासाहेबांनी पुस्तकातून लक्ष काढून वरती पाहिले तर रामू कंदिलाच्या प्रकाशात आपल्या फाटल्या लुगड्याला ढिगळ लावत होती दिसली. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण बाबासाहेबांचं लक्ष बघा किती नजर देत होती, त्यांचा लक्ष अभ्यासामध्ये होता. परंतु त्यांनी डोळ्याने पाहिलं तर माझी रमा या कंदिलाच्या उजेडामध्ये जो फाटलेला लुगडा आहे त्याला ढिगळ घालत आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि रमाईला म्हणाले, रामू उद्याच बाजारातून तुझ्यासाठी नवं लुगडं घेऊन या. रमाई म्हणाली, इथं तुमच्या शिक्षणासाठी मी पैपै जोडते आणि तुम्ही इथे मन लावून शिकता, जातील हे दिवस. म्हणजे ती माता एवढी शांत स्वभावाची होती की मी पैपै जोडून तुमच्या शिक्षणासाठी करते आणि मला नवीन लुगड्याची काहीही गरज नाही. आपले जे दिवस जातील ते हेही दिवस जातील. सहन करावं लागेल आपल्याला, तो समाज बदलायचा. तुम्हाला हे समाज आपली पोरं आहे, कारण आपल्याला समाज बदलायचा आहे. तुम्ही जर शिकले नाही आणि तुम्हाला जर मी पैशाची उणीव भासून दिली तर आपला समाज हा सुधारणार नाही. आणि समाज म्हणजे आपली पोरं आहे, जणू आपण ते मेहनत घेऊ. बाबासाहेब डोळ्यातील चष्मा काढून म्हणे, रामू तुझे हे फाटलेले लुगडं आपल्या दिनदुबळ्या समाजासाठी, या देशासाठी मायेची सावली होईल. आणि बरोबर आज बघा, आज जर तिने हे फाटलेलं लुगडं जर नेसून दिवस काढले नसते तर आज आपण ज्या साड्या 5,000, 10,000, 2,000, 1,000 ज्या वापरतो त्या आपल्याला हे दिवस आले नसते. आणि काही आपल्या समाजाच्या समजा महिला असतील आज या रंगाने 9 दिवसाच्या 9 साड्या वापरतात. ही माता रमाईची पुण्याई आहे, बाबासाहेबांची पुण्याई आहे. आणि म्हणून रमाईचं ढिगलं लावून झाल्यावर त्या बाबासाहेबांना म्हणतात, साहेब ढिगलं किती छान आलं. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात आभाळ भरून आले. आभाळ म्हणजे जी आश्व असतात ते आभाळ एवढे आश्व आली. आणि म्हणून 9 दिवस 9 रंगाच्या साड्या बनवणाऱ्या महिला रमाच्या लुगड्याचे मूळ कधी जाणतील. कारण ज्या 9 दिवस या साड्या बदली करतात
त्या माता रमये यांचं कधीच मोल जाणू शकत नाही. पुढे निवांतपणे रमादेवी बसले होते आणि रमाई जरा मोकळे म्हणून बोलते. माणसे दारू खूप पितात प्यायची, घरात भांडणं होते. दारूमुळे अनेक संसार फाटलेले काय करतील त्या सहन करत असत, मार खात असत. दारूबाज माणसे कशी असतात कारण बघा, आपण व्यसनाच्या आहारी जातात. एकदा माणूस घरातला व्यसनाच्या आहारी दिलाय. कारण मला वाटतं दुपारीच आपल्या आचार्य गुरुजी यांनी परभणी येथे गंगाखेडला प्रवचनासाठी गेले होते, एका कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे उदाहरण दिलं की एक माणूस होता आणि तो खूप दारू पियाचा, कामाला चांगला होता, परंतु तो घरी आला की त्याची मुलगी फाटेखाली लपायची, बायको कटकट कापायची, कारण तो बायकोला मारायचा आणि मुलं देखील घाबरायची. परंतु दुसऱ्या दिवशी गुरुजींनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुझ्या वडिलांना मुली घेऊन ये, आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्याचे वडील आले त्यांना ते पटलं. कारण बघा, आज आपण इथे मी काही वाकड्या तोकड्या शब्दात तुम्हाला सांगत आहे, इतर शिक्षक सांगतात, त्याचं पटण्याचा असेल तर घ्या, नाहीतर बोला मोरे गुरुजींनी काहीतरी बडबड केली, काहीतरी भलतच केली, सोडून घ्या. ते माझा प्रश्न नाही, तो तुमचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे त्या माणसाने आचार्य गुरुजींचं ऐकलं आणि त्यांनी दारू सोडून दिली आणि आचार्य गुरुजींना हात जोडले की खरोखर माझी मोठी लय चूक झालेली आहे आणि माझ्यामुळं माझ्या संसाराला भयंकर मोठा असा फटका बसलेला आहे. तर ते पुण्याचं काम म्हणून आचार्य गुरुजीने केलेलं आहे आणि त्या लोकांनी, त्या माणसाने त्यांचं ऐकलं म्हणून त्यांचा जीवन सुरळीत झालेलं आहे. जसं बघा, बाबासाहेबांनी रमायला एक गोष्ट सांगितली. पाण्यावर एक बेडूक नाकातोंडावर बसलेल्या किड्याने खात होता. आपण नदीच्या किनारे असले की तिथे पाणी असतो, खात होता, पण त्याचा एक पाय सापाला तोंडात धरलेला होता. कारण या बेडकाची अवस्था म्हणजे कसं, दारुड्या माणसाची. दारुड्या माणूस प्यालेला असला तर त्याला कशाची शुद्ध नसते. तर त्या बेडकाचा पाय सापाने तोंडात धरला होता. त्याच्या लक्षात त्या अन्नाच्या भरात येत नव्हतं, पण संध्याकाळ होते आणि तो साप त्या बेडकाला ओढून पोटात भिजवायला लागतो. जर तशी संध्याकाळ होते तसा बेडकाचा एक एक पाय करून साप गिळत जातो, त्यावेळी त्याची सुटका नसते. तसं दारुड्या माणसाचे आहे. कारण बघा, शेवटी बेडूक काय त्या सापाच्या तोंडामध्ये गेला. म्हणून आपण कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, दारू पिऊ नका, व्यसनदारी होऊ नका, किंवा आपली जी नीती आहे, बुद्धिमत्ता आहे, आपण एखादी स्त्री दिसली तर तिला चांगल्या रूपाने बघायला पाहिजे. आपण स्त्रीला देवी म्हणतो आणि स्त्री आपली आई असते, बहीण असते, बायको असते, तर त्या रूपाने बघायला पाहिजे. आपण स्त्री दिसली म्हणून आपली जी नजर असते ती नजर ही आपली एकदम प्रामाणिकपणाचीच असायला पाहिजे. नंतर बाबासाहेब लंडनला गेल्यानंतर इकडे रमाई वराळ्यासोबत हार्वर्डला जात असतात. सोबत लक्ष्मीबाई होती. तशी रमाई वसतिगृहात विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला लागले. एके दिवशी रमाईच्या लक्षात आलं की वसतिगृहाचं स्वयंपाकघर शांत आहे आणि स्वयंपाकघरात काही नव्हतं, धान्य नव्हतं, भाजीपाला नव्हता. तेव्हा ती वराळे गुरुजीने विचारलं, रमाईने विचारले, वसतिगृह ग्रांड अजून आली नाही का? मागची बाकी थकलेनं वाणी उधळ द्यायला तयार नाही. रमाईच्या लक्षात आलं की रमाईला वाईट वाटलं. वराळ्याने म्हणाली, मुलं उपाशी ठेवणार का? भुकेची आग रमाईला माहीत होती. कारण ज्या वेळेला त्या वसतिगृहामध्ये सरकारी ग्रांड येते आणि ती ग्रांड आली नव्हती आणि मुलं ही उपाशी होती आणि जी उपाशी राहिल्यावर जी पोटाची आग काय असते ती माता रमाईला चांगली माहीत होती, भुकेची आग. म्हणून तिने हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या. 2 हातात 2 सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या काढल्या आणि वराळे गुरुजींना सांगितल्या, त्या गुरुजी ह्या बांगड्या गहाण ठेवा, सर्व सामान आणा ना सांगितलं. त्या दिवशी रमाईने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला, मुलांना जेवण वाढला, मुलं जेवत होती. रमाईचं कालीन एवढं सुपासारं होतं. कारण बघा, जर उपाशी राहिली तर आपल्याला किती मोठं दुःख होतील. म्हणून त्यांनी जीवाचं रान करून, आपण होतो दगडाचा काळीज करतो त्याप्रमाणे रमाईचे हात गुंडे होते. त्या सोन्याच्या बांगड्या नव्हत्या, पण हे सगळं मुलांना आपल्या आईचे हात वाटत होते. कारण मुलं पण बघा जेवल्यानंतर तृप्त झाली, भिजलेल्या डोळ्याने आपल्या सांस्कृतिक मातेला पाहत होती आणि मुलांच्या डोळ्यामध्ये अश्मांच्या धारा लागल्या आणि जणू काही आपली माताच आहे. जन्मदाता माता ही वेगळी असते, परंतु ही माता स्वतःच्या हाताच्या बांगड्या घाण ठेवून आपल्याला तिने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर या सांस्कृतिक मातेला पाहत होती. एके दिवशी घाबरत रमानं आपलं मन बाबासाहेबांकडे मोकळे केलं. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला, आषाढी जी कार्तिकेय असते तिथे बघा पंढरपूर आहे, तिथे पांडुरंग
पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. आपल्या नवऱ्याला सुखी ठेव असा मागणे त्याला मागावं. त्यासाठी पांडुरंगाचे वेद रमाला लागले. बाबासाहेब म्हणाले, रमा तू बोलतेस हे खरी आहे, कारण पांडुरंगाच्या का विठ्ठलांची मूर्ती आहे पांडुरंगाची, ती देखील बुद्धांचीच आहे. परंतु या ब्राह्मण लोकांनी त्या मूर्तीला दगडाने हे करून विद्रूप केलेला आहे आणि त्याला विठ्ठलाचा पांडुरंगाचा आदर दिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणाले, खालच्या जातीच्या लोकांना पांडुरंग दर्शन देत नाही, कारण आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला खालची जात मानलेली आहे, तर तिथे आपल्याला प्रवेश देत नाही. 700 वर्षापूर्वी चोखामेळा दर्शन घेता आलं नाही, कारण चोखामेळा हा देखील पंढरपूरलाच होता पांडुरंगाच्या सेवेला. परंतु चोखामेळा हे महार जातीचे होते, अस्पृश्य होते, म्हणून त्यांना देखील दर्शन घेता आले नाही. तेथे न्यायाचं बंधुत्वाचा सुगंध देशाला मिळेल, इथे घडतील न्यायाचे उपासक म्हणून असं पंढरपूर आपण घडू. त्या पंढरपुरात देव असणार नाही, ते माणसाचं पंढरपूर असेल, माणसाला माणूस भेटणार ते पंढरपूर असेल. आपलं पंढरपूर माणसाचा महिमा वाढवतील, कारण बघा तिथं माणसं माणसाला भेटतील, तिथे कोणाला मज्जा वेळा जाणार नाही. आणि असं आपण पंढरपूर निर्माण करू, ते कोणालाच नकार देणार नाही. आपलं पंढरपूर माणसाचा गौरव राहील. रमैला साहेबांचं बोलणं वाटलं, तिच्या डोक्यामध्ये उजेड पडला व पंढरपूरला जायचं नाही हा निर्णय तिने केला. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी रमाई मातेला समजावून सांगितलं, म्हणजे रागाने सांगितलं नाही, समजावून सांगितलं, त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी निर्धार केला की ह्याच्या पुढे आपण बाबासाहेबांपुढे पंढरपूरचा विषय काढायचा नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी पवित्र स्थळ निर्माण करून नवीन पंढरपूर तयार केले. कारण बघा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे आपण जी विजयादशमी बोलतो, आता त्याला थोडक्यात दसरा हे नवरात्र बोलतात. आणि आता या वेळेला समजा मला वाटते 2 तारखेला आलेला आहे, मग तोच आपण विजयादशमी म्हणून दिन साजरा करतो. परंतु त्यावेळेला 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी दीक्षाभूमीला हे करून लाखो आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि ते आपलं पंढरपूर आहे. कारण बघा मोठमोठे किती समाजाचे, आपल्या समाजाचे आज एवढे मोठे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत आपले गवई साहेब, मला वाटते ते दासू गवई आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना देखील तिथे झुकावं राहिलं नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीला, कारण आपल्यासाठी ते पंढरपूर आहे. आणि आपण देखील यातले बरेच जण गेले असतील त्या पंढरपूरला, म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमी ते पवित्र स्थान निर्माण केलं. पुढे 1934च्या शेवटी बाबासाहेब वेरूळला गेले होते आणि रमाईची तब्येत ढासळली होती. 4 दिवसांनी ते मुंबईला परत आले. रमा यावेळी अंथरुणाला खिळल्या होत्या, एक पाऊल टाकत आदर त्यांना वाढत होता. पुढे 1935 मधील मे महिन्याच्या शेवटी रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला. रमाईच्या जीवावरती क्षयरोगानं फास आवडला होता, कारण रमाबाईंना क्षयरोगाचा थोडा आजार होता, आवडला गेला. रमाईचं प्रत्येक पाऊल आता मरणाच्या अंधारात पडत होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतात बाबासाहेबांना तातडीचा निरोप दिला, कारण माता रमाईची ही तब्येत पूर्ण खालावत होती आणि म्हणून ताबडतोब बाबासाहेबांना निरोप गेला. पनवेलहून बाबासाहेब ताबडतोब घरी आले आणि यावेळी बाबासाहेब कोयबावाडीत राहत नसून ते दादरला स्वतःच्या घरात राहत असतात, कारण दादरला राजगृह आहे. आपण मला वाटतं राजगृहामध्ये पण गेलो होतो. या घरात त्यांनी दादरला स्वतःच्या घरात राजगृह एक नाव ठेवलं होतं. बाबासाहेब राजगृहात आले. बाबासाहेबांच्या मांडीवर माता रमाईनं डोकं ठेवून बाबासाहेबांना सांगत होती, ईश्वराची काळजी घ्या, कारण त्यांना कळून चुकलं, कारण मी आता काही दिवसामध्ये जाणार आहे, तर बाबासाहेब तुम्ही यशवंताची आई देखील व्हा आणि बाबा देखील व्हा आणि यशवंताची काळजी घ्या. आता तेवढाच आपल्या काळजाचा गोळा उडला आहे. म्हणजे आपण 4 मुलं जी मूठमध्ये दिलेली आहे आणि एकटा हा लाडका आपला यशवंत उडला आहे. बाकी आपल्या काळजाचे सर्व तुकडे आपण स्वतः उद्ध्वस्त होत जमिनीत उडला आहे. आता आपल्या वंशाचा यशवंताच्या रूपानं एकुलता एक दिवा उडला आहे, त्याला आईची माया द्या. बाबासाहेबांना सांगतात त्यांना आईची माया द्या. शेवटी 27 मे 1935 रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. 27 मे 1935 रमाईची प्राणज्योत मावळली. दिवस असतो होऊनच उगवला होता. सकाळी 9 वाजण्याची वेळ होती. एक करुणा शांत झाली. एका करुणेचा महाकाव्याची संपत्ती झाली. रामो रामो बाबासाहेबांनी आंबरडा फोडला आणि आई आई म्हणून
यशवंताने आंबरडा फोडला आणि 9 कोटी जनतेची माता पडद्याळ झाली आणि तुमची माता पडद्याळ झाली आणि तीच धन्य माता रमाई, धन्य माता रमाई, धन्य माता रमाई.